मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या पार्थला म्हणत असते, अहो राहू दे, काही नाही झालंय मला. पार्थ तिच्या हाताला औषध लावत तिला म्हणतो, हो दिसतंय काही नाही झालंय ते. आणि मग द्या तुमचा हात इकडे असं म्हणून काव्याचा हात अगदी प्रेमाने स्वतःच्या जवळ घेऊन त्याच्यावरती औषध लावायला पार्थ सुरुवात करतो. काव्याला दुखत असतं. ती पार्थकडे पाहतच राहते आणि मनातच विचार करते, कोण आहात कोण तुम्ही देशमुख? कोमात गेलात, जगण्या मरण्याची सीमा पार करून परत आलात. अजूनही तुम्हाला भाजल्याच्या वेदना जाणवत असतील, पण तरीही तुम्ही माझी काळजी घेताय. असं म्हणून पार्थकडे पाहून आता काव्याला खूप रडू येत असतं. अचानक पार्थचं सुद्धा काव्याकडे लक्ष जातं. पार्थ सुद्धा काव्याकडे पाहतच राहतो. आता पार्थ अगदी मायेने काव्याला विचारतो, बरं वाटतंय ना आता? त्याला काव्याचा भाजलेला हात पाहून खूप वाईट वाटत असतं. काव्या पार्थकडे पाहता पाहता अचानक म्हणते, थंड वाटतंय. पार्थ लगेचच तिला हा असं विचारतो. आता काव्या भानावर येते आणि लगेच शब्द बदलत म्हणते, हे औषध थंड आहे ना, म्हणून थंड थंड वाटतंय. असं म्हणून आता काव्या गालातच हसते. त्यावर पार्थ लगेचच म्हणतो, आधीच तुम्ही गरम डोक्याच्या, आणि त्यात तो पुढे काही बोलणार लगेच काव्या सुरू होते, मी गरम डोक्याची आहे देशमुख. लगेचच पार्थ आवर्त घेत म्हणतो, नाही नाही, तुमच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असते. मी आपलं उगाचच असं म्हटलो, चुकून बोलून गेलो. काव्या आता चिडते आणि म्हणते, राहू दे, आता उगाच सावरून घेण्याचा असा केविलवाणा प्रयत्न करू नका. गरम डोक्याची आहे ना मी, ठीक आहे. असं म्हणून आता ती स्वतःचे डोळे पुसते. लगेचच पार तिची समजूत घालत म्हणतो, जोक सपाट, पण काव्या माझा विश्वास बसत नाहीये की तुम्ही हे केलं. आता काव्या सुद्धा पार्थकडे पाहत राहते. पार्थ पुढे काव्याला विचारतो, का? तुमचा विश्वास आहे का यावर? त्यावर आता काव्या पार्थला सांगते, कसं आहे ना देशमुख, आपल्या माणसांसाठी कधी कधी आपण या सगळ्या श्रद्धा विश्वास या सगळ्या सीमा ओलांडून पार पलीकडे जातो. आणि तेव्हा आपण असं काहीतरी करून बसतो की ज्याचा आपण याआधी कधीच विचार सुद्धा केलेला नसतो. आता माझंच बघा ना, खरंच जगातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी असा हात जाळून घेणारी मुलगी नाहीये मी. पण तुम्ही कोमात गेलाय हे ऐकल्यावर जीव घाबरा झाला होता माझा. ती रडतच म्हणते, तुम्हाला काहीही होऊ नये या भीतीने तेव्हा मला जे योग्य वाटलं ते मी केलं. पुढे काव्या पार्थला म्हणते, असंही सकाळी आपले गुरुजी भेटले होते मला. तेही मला तेव्हा असंच म्हणाले की सगळं काही आता तुझ्या हातात आहे काव्या. आत्ता मला कळतंय माझ्या हातात नेमकं काय होतं. असं म्हणून ती तिचा भाजलेला हात पाहत असते. त्यावर पार्थ पुन्हा काव्याला त्रास द्यायला म्हणतो, नाही मला एक कळत नाहीये, मी जरी गेलो असतो तरी तुम्हाला काय फरक पडला असता? आता काव्या चपकन पारच्या कानाखाली मारते आणि पुन्हा स्वतःच दाताखाली जीभ धरून काहीतरी चुकल्यासारखी करते. आता पार्थला सुद्धा काही कळतच नाही. तो बिचारा आपला गालावरून हात फिरवायला लागतो. काव्या तर नजरच चोरून घेते. तर हॉस्पिटलमध्ये बाहेर जीवा भयंकर चिडलेला असतो. तो आईला ओरडूनच म्हणतो, अगं आई बोल ना आता. त्यावर मानिनी म्हणते, नाही आता काहीही सांगण्यासारखं नाहीये. जीवा मात्र भलताच चिडतो आणि म्हणतो, तुझ्याकडे नसेल काही सांगण्यासारखं, पण काव्याबद्दल सांगायला माझ्याकडे खूप काही आहे. नाही, तुम्हाला ती वाटत असेल हट्टी, काही जणांना तर ती उर्मटही वाटत असेल. असं म्हणून तो वसू आत्यांकडे पाहतो. पण वेळ आली ना तर काव्या काहीही करू शकते. त्यावर मानिनी चिडून म्हणते, हो काहीही करू शकतेस ती, हे तर मला चांगलंच माहितीये. घड्याळ लायब्ररीत विसरू शकते, घड्याळ आणण्यासाठी आगीत उडी मारू शकते, आणि तिच्यासाठी पार्थने आगीत उडी मारली तिच्यासाठी. मानिनी चिडूनच जीवाला म्हणते, अरे तुला कळतंय का, तुझा मोठा भाऊ मरणाच्या दारातून परत आलाय आणि हे सगळं देवाच्या कृपेमुळे झालंय. त्यावर आता जीवा चिडून म्हणतो, देवाची कृपा नाहीये फक्त, काव्याचं प्रेम आणि तिची श्रद्धा सुद्धा आहे.
जीवा पुढे म्हणतो, अगं तुला माहित नाहीये म्हणून सांगतो. पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून जळता दिवा हातावर ठेवून देवळात उभी होती ती. आता जीवाने असं सांगितल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. विक्रम, वसू, रम्या सगळेच जण आश्चर्यचकित होतात. आता लगेचच नंदिनी पुढे ये जीवाला विचारते, काय? काव्याने हातावर जळता दिवा घेतला होता? नंदिनी रडतच आणि काव्याच्या चिंतेने म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? मला तिला बघायला जायलाच हवे. आता जीवा तिला लगेचच थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट थांब. नंदिनी रडतच म्हणते, अहो जीवा मला तिचा हात तरी बघू दे. तिला ना अगदी लहानशी जखम सुद्धा सहन होत नाही हो. लहानपणी साधं खरचटलं तरी सुद्धा माझ्यापाशी लगेच यायची ताई ताई करत. नंदिनीला आता काव्याच्या चिंतेने खूपच रडायला येत असतं. आता तर हातावर जळता दिवा घेतलाय तिने. नाही नाही, मी तिला भेटून येतेच, असं म्हणून आता ती पारच्या रूमकडे जात असते. जीवा लगेचच नंदिनीला थांबवतो आणि नंदिनीला म्हणतो, हे बघ, ती आणि पार्थ दादा त्यांना थोडा एकत्र वेळ दे प्लीज. त्यावर आता नंदिनी सुद्धा जरा थांबते. मानिनीला तर काय बोलावं कळतच नसतं. आता विक्रम म्हणतो, नाही नंदिनी, जीवा बरोबर बोलतोय. हे बघ, पार्थ अक्षरशः मरणाच्या दारातून परत आलाय. त्यामुळे त्याने आता त्याच्या बायको बरोबरच असायला हवंय. विक्रम आता लगेचच मानिनीला म्हणतो, ऐकलंस ना, तुझ्या लेकाच्या जीवासाठी हातावर जळता दिवा घेऊन उभी होती तुझी सून. अजूनही तुला काव्याबद्दल काही बोलायचंय का? अजूनही तुला असं वाटतंय का की काव्याच्या बाबतीत पार्थला पुढे जाऊन पश्चाताप होईल म्हणून, तो तिला जाब विचारेल म्हणून? विक्रम चिडूनच म्हणतो, नाही, तूच म्हणाली होतीस ना की काव्यामुळे पार्थ मरणाच्या दारात आहे. पण बघ, नाही, आता काव्यास त्याला मरणाच्या दारातून परत घेऊन आले, जसं सत्यवानाला सावित्री घेऊन आली होती, जसं तू मला आणलं होतंस. नंदिनीने जीवाला आणलं होतं. काव्याच्या बाबतीत पार्थचे डोळे उघडतील असं म्हणाली होतीस ना तू. आता तरी तुझे डोळे उघडलेत का? असं तो आता मानिनीला जाब विचारतो. हे ऐकून आता वसू आणि रम्या दोघींना काही चांगलं वाटत नसतं. मग आता लगेचच नंदिनी सुद्धा मानिनीकडे येते आणि तिला म्हणते, आई मी तुम्हाला कधीपासून हेच सांगते, काव्या वर करणी कशीही वाटत असली तरी मनातून लाख मोलाची आहे. तुम्ही किती अदवा तदवा बोलत राहिलात तिला, पण तरी सुद्धा किती शांतपणे ऐकून घेतलं ना तिने सगळं. उलट उत्तर केलं का कधी? कारण तिच्या मनात पार्थ बद्दल काळजीच होती कायम. नंदिनी आता चिडून म्हणते, ही रम्या अंगावर धावून गेली तिच्या, हात पिरगळला तिने तिचा. पण तरी सुद्धा प्रसंग बघून गप्पच राहिली ना काव्या. आता नंदिनी वसू आत्यांकडे जाते आणि म्हणते, आणि हो वसू आत्या, काय म्हणत होतात तुम्ही? पार्थच्या बायकोने जर व्रतवैकल्य केली तरच पार्थ बरे होतील. आता पाहिलत ना, फक्त काव्याच्या श्रद्धेमुळे पार्थ आपल्या सगळ्यांमध्ये परत आलेत. आता नंदिनी पुन्हा एकदा मानिनीकडे येते आणि तिला म्हणते, आई मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि सगळ्यांनाच हात जोडून म्हणते, निदान आता तरी काव्याबद्दलचं मत बदला. त्यावर आता लगेचच वसू आत्या म्हणतात, अरे वा, छान, तुम्हाला फक्त काव्याची श्रद्धा दिसते, माझ्या रम्याची श्रद्धा नाही दिसत तुम्हाला. माझ्या रम्याने पार्थसाठी काय केलंय हे नाही दिसत. निर्जळी उपवास केलेत तिने, देवळामध्ये पार्थसाठी अभिषेक केला आणि आत्ताही हॉस्पिटलमध्ये देवासमोर तासन तास उभी होती ती. हे नाही ना दिसलं तुम्हाला कोणाला? वसू आत्या आता जरा रागातच म्हणते, आणि तसही पार्थवरती जे संकट ओढवले ना ते काव्यामुळेच ओढवलंय हे विसरू नकोस तू नंदिनी. नंदिनी आता जरा वैतागतेच आणि ती म्हणते, अहो वसू आत्या तुम्ही. ती पुढे काही बोलणार त्याआधीच जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, नंदिनी एक मिनिट, आपण कितीही काही बोललो तरी यांच्या डोक्यात काही घुसणार आहे का? आता हे सगळं चालू असताना तिथे डॉक्टर येतात. लगेचच जीवा डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, पार्थ दादाला आम्ही कधीपर्यंत घरी घेऊन जाऊ शकतो? त्यावर डॉक्टर म्हणतात, आपण पार्थना उद्या डिस्चार्ज देतोय. हवं तर आज कोणीतरी थांबा, तुमच्यापैकी कोणीतरी एकाने त्यांच्याजवळ. त्यावर लगेचच मानिनी म्हणते, मी थांबते. आता सगळेच आश्चर्याने मानिनीकडे बघतात.
पण तितक्यातच डॉक्टरच म्हणतात, हवं तर त्यांच्या बायकोला सांगा ना तुम्ही थांबायला त्यांच्याजवळ. असंही पार्थ कोमात जायच्या आधी आणि कोमातून बाहेर आल्यावर त्यांचंच नाव घेत होते. असं म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात. लगेचच जीवा म्हणतो, डॉक्टर बरोबर बोलले, आणि मुद्दामूनच मानिनीकडे पाहत म्हणतो, पार्थ दादा सोबत आता काव्यास थांबेल. आता जीवानेच असं म्हटल्यावर सगळ्यांचीच बोलती बंद होते. मानिनीला काही पटलेलं नसतं, पण ती काहीच बोलत नाही. रम्या आणि वसू आत्यांना तर फारच संताप झालेला असतो. तर आता इथे पार्थच्या खोलीमध्ये काव्या पार्थला सॉरी म्हणते आणि म्हणते चुकूनच. त्यावर पार्थ म्हणतो, नाही नाही ठीक आहे, मारा, तुम्ही पेशंटलाच मारा. पार्थ पुढे काव्याला त्रास देत म्हणतो, मला मारता यावं म्हणूनच मला वाचवलत ना. लगेचच काव्या म्हणते, असं नाहीये, तुम्ही आत्ता जे बोललात ना त्याच्यामुळे झालंय हे सगळं. त्यावर पार्थ लगेचच म्हणतो, मी काय बोललो. त्यावर काव्या त्याला म्हणते, तुम्ही आत्ता जे बोललात ना, मी गेल्यावर तुम्हाला काय फरक पडणार आहे, असंच बोललात ना. त्यावर पार्थ म्हणतो, मी फक्त प्रश्न विचारला, मला उत्तर ऐकायचं होतं. काव्या बिचारी काहीच बोलत नाही, ती मान खाली घालून बसते. आता पार्थ लगेचच तिला म्हणतो, चांगलं उत्तर दिलं, आणि गालाला हात लावत म्हणतो, तुमचं उत्तर अजून चुरचुरतंय. तितक्यातच आता नंदिनी आतमध्ये येते आणि ती पार्थला येऊन विचारते, पार्थ कसे आहात तुम्ही. त्यावर पार्थ तिला मी ठीक आहे असं म्हणतो. त्यावर नंदिनी आता काव्याचा हात घेत म्हणते, आणि तू हात जाळून घेतलास तू, अगो केवढी जखम झाली ही. नंदिनीला काव्याचा हात बघून आता रडायलाच येतं. नंदिनी काव्याला म्हणते, अगं काव्या काय हे, किती मोठी जखम झाली ही. काव्या आता नंदिनीला शांत करत म्हणते, अगं ताई मी ठीक आहे. नंदिनी तिला विचारते, अगं तुला काही त्रास नाही झाला ना. काव्या नंदिनीला म्हणते, देशमुखांनी मलम लावलंय आता. त्यावर नंदिनी आता पार्थकडे पाहते. पार्थ आपला नुसताच गालातल्या गालात हलकेच हसतो. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे मग आता बरं वाटेल तुला. तुम्ही दोघे एकमेकांची इतकी काळजी घेताय, मला खरंच खूप छान वाटलं. तर आता काव्या आणि पार्थ दोघही एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर लगेचच नंदिनी काव्याला म्हणते, पार्थला ना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे, तर आम्ही सगळे आता निघतोय, तू थांब इथेच पार्थ जवळ. लगेचच काव्या खुश होते आणि म्हणते, हो हो मी थांबते की. त्यावर आता लगेचच पार्थ पुन्हा एकदा म्हणतो, अरे वा, मांजर इथेच थांबणार माझ्याजवळ. तो आता पुढे काही बोलणार त्याआधीच काव्या असा एकदम जळजळीत नजर त्याच्याजवळ टाकते. पार्थ बिचारा एकदम चुप्पच होतो. यावर नंदिनी आता लगेचच हसते आणि म्हणते, चालू दे तुमचं, मी निघते असं म्हणून आता नंदिनी जायला निघते. त्यावर लगेचच काव्या तिला थांबवते आणि म्हणते, ताई ऐक ना, जन्मेजायक मला इथे घेऊन आले होते, पण मी इथे आले म्हणून मानिनी काकूंना राग नाही ना आला. त्यावर लगेचच नंदिनी तिला म्हणते, अगं नाही, उलट जीवा आज तुझ्या बाजूने इतकं बोलले की कुणाला काही बोलायची संधीच मिळाली नाही. लगेचच काव्या मनातच विचार करते, आज अचानक काय झाले जीवाला. माझा हात धरून मला इथे घेऊन आला, माझ्या बाजूने मानिनी काकूंशी भांडला, असं काय पाहिलं असेल त्यांनी. आता ती पुन्हा नंदिनीला विचारते, जन्मजायक माझ्या बाजूने भांडले. त्यावर नंदिनी म्हणते, अगं हो, तू पार्थसाठी एवढं केलंयस म्हटल्यावर ते का नाही बोलणार. तू आता कसलाही विचार करू नकोस. आणि मग ती पार्थला आणि काव्याला दोघांनाही म्हणते, काळजी घ्या, येते मी, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. काव्या आता विचारातच असते. हे पाहून लगेचच पार्थ तिला विचारतो, जीवा तुम्हाला इथे घेऊन आला, यामध्ये आईला राग येण्याचं काय कारण आहे. काव्या तुमच्या दोघींमध्ये नक्की काय चाललंय, काय प्रॉब्लेम आहे. आता मात्र काव्याला काहीच सुचत नाही. ती पुन्हा एकदा विचार करते, अरे देवा, आता कसं आणि काय सांगू मी यांना. तर आता इकडे नंदिनी तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि पुन्हा एकदा तिचं लक्ष त्या तुटलेल्या मॉडेलवरती जातं आणि तिला घडलेला परत एकदा प्रसंग सगळा नजरेसमोर आठवतो आणि तिला पुन्हा खूप वाईट वाटत असतं. तितक्यातच जीवा आता खोलीमध्ये येतो.
तो नंदिनीसाठी काहीतरी खायला घेऊन येतो. आल्यावर तो नंदिनीला आवाज देतो, नंदिनी, सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीयेस, प्लीज थोडं खाऊन घे. पण नंदिनी नकार देते. त्यावर लगेचच जीवा म्हणतो, अगं असं काय करतीयेस? मी तुला फसवलेलं नाहीये. अगं किती वेळा सांगू तुला, माझ्याकडून चुकून झालंय. इन्व्हेस्टरने ऑलरेडी ती लँड विकत घेतली होती. मी फक्त त्या प्लांटच्या पेपरवर सही केली. मग मी कसं काय फसवेन बरं तुला? तरी सुद्धा नंदिनीला काही पटत नाही. नंदिनी त्याला म्हणते, आपण का बोलतो या विषयावरती? हे बघा, जे तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलंय. आता मला जे करायचंय ते मला करू द्या प्लीज. त्यावर जीवा लगेचच तिला विचारतो, एक मिनिट, काय करणार आहेस तू? नंदिनी म्हणते, बघूया. आता फक्त 15 दिवस उरलेत. मी करेन काहीतरी. काहीतरी विकेन, काहीतरी गहाण ठेवेन. पण माझा आनंद निवास मी परत मिळवेन. तेव्हा जीवा तिला म्हणतो, आपण मिळून करूयात ना? त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, मिळून? आता तुमच्या सोबत मिळून कुठलीच गोष्ट करायची नाहीये मला. कुठलीही गोष्ट मिळून कधी करतात माहितीये? जेव्हा समोरच्याचा आपल्यावर आणि आपला समोरच्यावर विश्वास असेल ना तेव्हा. तेव्हा जीवा तिला विचारतो, म्हणजे आता तुझा माझ्यावर विश्वास राहिला नाहीये तर? लगेचच नंदिनी त्याला म्हणते, विश्वास? विश्वास काय असतो हे माहिती तरी का तुम्हाला? एखाद्या बाळाला हवेत फेकल्यानंतर आपले आई बाबा आपल्याला नक्की झेलतील, तो असतो विश्वास. आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी आपण उठू की नाही हे माहीत नसताना सुद्धा वर्षानुवर्ष आपण इन्शुरन्स भरत राहतो, तो असतो विश्वास. अनोळखी माणसासोबत बोलू सुद्धा नकोस असं म्हणणारे आई वडील जेव्हा आपला हात एका अनोळखी माणसाच्या हातात देतात, तो असतो विश्वास. माझा विश्वास होता तुमच्यावर, अगदी डोळे झाकून विश्वास होता. पण आता उघड्या डोळ्यांनी मला जे काही दिसतंय ते मान्य करण्याची इच्छा नाहीये माझी. बाकी प्रत्येक माणसाला कधी ना कधी आयुष्यात ठेच लागतेच. पण ती जेव्हा आपल्याच माणसाकडून लागते तेव्हा त्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही. हे सगळं ऐकून जीवाला तर काय बोलावं काहीच समजत नसतं. तर दुसरीकडे आता वसू आणि रम्या दोघी जणी एकमेकींशी बोलत असतात. रम्या म्हणते, इथे उपवास केले मी, देवाला जाऊन प्रार्थना केली मी, पण शेवटी पार्थ जवळ तिलाच राहायला मिळालं. त्यावर लगेचच वसू आत्या म्हणते, मग काय तुला राहायला मिळणार होतं का? तेव्हा लगेचच रम्या म्हणते, का नाही? मी काही परकी आहे का कोणी? मी पण या घरचीच आहे ना. माझ्या पार्थसाठी मी काहीही करू शकते, तरीही मग मी का नाही? आता वसू तिला समजावत म्हणते, अगं रम्या, मानिनी पार्थची आई आहे, तरी सुद्धा डॉक्टरांनी तिला तिथे राहून दिलं नाही. ते काय म्हणाले, पार्थ जवळ फक्त काव्या थांबेल. मग असं असताना तुला तिथे कोणी राहून दिलं असतं का? वसूचं हे बोलणं आता रम्याला पटतं. ती लगेचच म्हणते, तेही बरोबरच आहे. पण तुला खरं सांगू का आई, माझा पार्थ बरा झालाय याचा खूप आनंद आणि समाधान आहे मला. माझ्यासाठी तरी माझा देव मला पावलाय. त्यावर आता लगेचच वसू रम्याला म्हणते, अगं पार्थ बरा झाला हे जरी खरं असलं तरी तू इतके उपास तापास केलेस, निर्जळी उपवास केलेस, देवाजवळ प्रार्थना केलीस, पण तरी घरच्या कोणीतरी तुला एका शब्दाने तरी विचारलं का? कौतुक तरी केलं का? क्रेडिट तर सोडच. तर या सगळ्याचं क्रेडिट कोण घेऊन गेली? तर ती काव्या. त्यावर आता लगेचच रम्या म्हणते, आई एक मिनिट, एका व्यक्तीने तिला क्रेडिट दिलेलं नाहीये. आता वसू तिला विचारते, कोण? त्यावर रम्या लगेचच म्हणते, मामी. तू ऑब्झर्व केलंस का आई? मामी तिच्यावर चिडलेलीच होती आणि जर जीवा तिथे नसताना तर मामीने तिला हॉस्पिटलमधून सुद्धा हकलून दिलं असतं. आवडलेलंच नव्हतं, बरोबर ना? तर इकडे वसू मात्र वेगळ्याच विचारात गुंग झालेली असते. आता रम्या तिला आवाज देत म्हणते, अगं आई तुझ्याशी बोलते मी, कुठल्या विचारात हरवलेस तू? त्यावर लगेचच वसू एकदम भानावर येत म्हणते, "अगं रम्या, मी या गोष्टीचा विचार करतेय की मानिनीने काव्याला क्रेडिट का दिलं नाही. आणि हे आज नाही घडलंय बरं का. मी बरेच दिवसांपासून ऑब्झर्व करतेय की मानिनी काव्यासोबत नीट वागत नाहीये. दोघींमध्ये नेमकी असं काय झालंय? कशामुळे त्या दोघींमध्ये ठिणगी पडले ना, ते आता शोधून काढायलाच हवंय. लगेचच रम्या वसूला विचारते, मग आई आता आपण काय करायचं?
वर वसू म्हणते, भास्करच्या मदतीने आपण नंदिनीचे पंख छाटले ना, मग आता बारी काव्याची. तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते, आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवलाय तुम्ही आणि त्यासाठी कायम आभारी राहीन मी तुमची. आता मात्र जीवा वैतागतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं असं काय करतेस, मी किती वेळा सांगू तुला, मी मुद्दामून हे सगळं केलेलं नाहीये. आय नो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मान्य आहे मला, नकळत का होईना पण चूक झालीये. पण प्लीज तू मला समजून तर घे. त्यावर आता नंदिनी म्हणते, अहो समजून नाही घेत का मी तुम्हाला? आजपर्यंत प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही अडखळलात, धडपडलात, तेव्हा तुम्हाला सावरायला मी माझा मदतीचा हात पुढे केलाच ना. पण तुम्ही काय केलं, त्या हातावरच घाव घातला ना. मी आले होते का तुमच्याकडे मदत मागायला? नाही ना. मी माझा आनंद निवास मला जमेल तसा माझ्या पद्धतीने चालवत होते. मग का आलात मध्ये रस्त्यात? माझ्या आनंद निवासला माझा आनंद निवास, आपला आनंद निवास म्हणत राहिलात. अहो, आपण आपल्या वस्तूची, वास्तूची, आपल्या माणसांची किती काळजी घेतो. ही अशी काळजी घेतलीत तुम्ही? जर निर्जीव वस्तूंची तुम्हाला काळजी घेता येत नाही, तर मग माणसांची कशी काळजी घेणार तुम्ही? नंदिनीचं हे असं बोलणं ऐकून आता जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. तो नंदिनीला म्हणतो, हे बघ नंदिनी, तरीही मला असं वाटतंय आपण करूया सगळं. त्यावर नंदिनी म्हणते, बास आता जीवा. आता हा विषय मला पुढे वाढवायचा नाहीये. आता मला तुमच्याकडून मैत्रीचा, मदतीचा, नात्याचा कुठलाच हात नकोय. आता यापुढे जे काही करायचंय ना, ते मी करेन. बाकी आज आनंद निवासच्या 10व्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही जे गिफ्ट दिलत, ते कायम लक्षात राहील माझ्या. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. जीवाला मात्र फारच वाईट वाटतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्याची मैत्रीण काव्याला फोनवर सांगत असते, पार्थला त्रास झाला की तुला त्रास होतो, पार्थला काही झालं की तू कासावीस होतेस. हे प्रेम नाही तर काय आहे काव्या? तर इकडे पार्थचा हात काव्या हातात धरून बसलेली असते. ती सुद्धा तिच्या मैत्रिणीच्या बोलण्याचा विचार करत असते. तर इकडे नंदिनी देवासमोर उभी राहून देवाला प्रार्थना करत असते, देवा मला काहीही चूक नसताना ही शिक्षा का मिळते? माझा आनंद निवास मला परत हवाय. काय करू मी आता, कशी बाहेर पडू या सगळ्यातून? इतक्यातच मागून तिला कोणीतरी आवाज देतं आणि म्हणतं, मी सांगू? आता नंदिनी त्या आवाजाच्या दिशेने पाहते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.